उच्चारिता खंडे जन्म तुका म्हणे माया, तुका म्हणे माया हो यदाशी लागे पाया, ऐसे विठोबाचे नाम उच्चारिता खंडे जन्म। ओ मंगलम भगवान विष्णु मंगलम गरुड़ध्वज मंगलम पुंडरीकाक्ष मंगलम तनुहरि। समचरण सरोज सांद्रणीलां बुदां जगन विहितपानी मंदना मंदनानां
शरण तुलसीमाला कंदरम कंजनेत्रम सदय धवलहस्यम विठ्ठलम चिंतयामि पांडुरंगा भवसागरामध्ये तरुण जाण्याकरता कोणाचा आधार घ्यायचा आहे? तो आधार काय आहे? ते औषध काय आहे? घेतल्यानंतर त्याचा परिणाम काय होतो? या अभंगाचा फार सुंदर अर्थ आहे. जेवढा होईल तेवढा सोडण्याचा प्रयत्न करतो. कारण
सूर्यापुढे दिवटी, मारुतीपुढे कोलांटी. तसं नाथ महाराजांच्या समोर कीर्तन करणं. विद्वत्रत्न सांगोलकर महाराज आहे. थोरा महाराष्ट्र सांगोलकर महाराज, सांगोल्याचे. सांगोलचं नाव पुऱ्या महाराष्ट्रभर जर कोणी नेलं असेल सांगोलचं बघा. आणि परमार्थ राजकारणामध्ये आपण भाग आलं, पण परमार्थामध्ये नाव जर मोठं कोणी केलं असेल तर आमचे गुरु, सर्वांचेच गुरु आहेत, आधार आहे. पुढचं भविष्य निर्माण करण्याकरता जी ज्ञानधारणा लागते ती ज्ञानधारणा ज्ञानोबरायाने त्यांच्याकडे दिलेली आहे. हा सत्ता ज्या साधून रोवलं गेलं त्या साधूचं नाव आहे उज्जैन. त्यांनी जी नीव राखली होती त्यातलं हे फळ एक मला. आणि तरुण पिढी सुधारवायचं काम, तरुणांना एक मार्गदर्शन. धावपळीच्या जीवनामध्ये, व्यसनामध्ये, ठसणीमध्ये तरुण अडकलेला. किती वाहत केलंय काय सांगतात. जुन्या माणसाने परमार्थ केला. भानदास महाराज आमचे आहे, अर्जुन महाराज आहे, महादेव महाराज. जुन्या माणसाने परमार्थ भावनेचा केला. आता जर परमार्थ भावनेचा चालणार नाही, एकमेकांचा परमार्थ गरजेचा ज्ञानोबराची ओळख फार सुंदर आहे. अज्ञानावगे हरपे विज्ञान विशेष करपे, ज्ञान ते स्वरूप होऊन जाईजे. स्वरूपाची ओळख करून देणारा महात्मा गरजेचा आहे. वस्तुता आपण देह नाही, देह घेतलेला आहे. आपण देह घेतलेला आहे. पिंड तो उसना आणि लापाचा 5 तत्वाने दिलेला आहे, किंवा आपण घेतलेलं आहे. अज्ञानामुळे आपल्याला ते कळालं नाही. या शरीरामध्ये आपण आहे आणि शरीराचे काय भरण पोषण करण्याकरता लागणारी साधन सामग्री गोळा करण्यामध्ये आपण बसलोय. कोण आधार आपल्याला आहे तर आधार असे महाराज पाहिजे की ज्यांच्या पदस्पर्शानं पुनीत होईल भूमी. तसं तर मी म्हणतो दुसरे पद लावायला पाहिजे त्यांच्या. विद्वत्रत्न आहेच आहे, पण संत चरणांबुज भ्रमर असं पाहिजे. का तर ज्ञानोबराच्या समाधी बसून त्यांचं मन निघत नाही. जीवन पुरा आलं तर राहण्यावर काय हो एक दिसला आहे ना वारीला आम्हाला. थोडं जीवन लहानपणापासून आतापर्यंत आळंदीला सोडून, म्हणजे ज्ञानोबरायला सोडून नाही, म्हणजे समाधीच्या भोवती जसा फुलाभोवती भोंगा गिरट्या घालतो मकरंद खाण्याकरता, तसं एकनाथ महाराजांचं मन किंवा बॉडी त्याची संवेदना पूर्ण समाधीला सोडतच नाही, आळंदीला सोडतच नाही. कार्यक्रम झाले की लगेच तिकडे जातात. मग कशा करता ती गरजेचं आहे आपल्याला, तर त्यांनी कमवलेली ऊर्जा, त्यांनी कमवलेलं नाम, त्यांनी कमवलेली पावर, पवित्रता, ज्ञानोबरायांचा आदेश घेऊन आमच्याकडे त्यांनी यावं. मेन मुद्दा नामात फार मोठं सामर्थ्य आहे, पण नाम कळत नाही. नामात फार पण नाम समजलं नसल्यामुळे आपण अडचण करायचं अवघड आहे. करायचं काय अवघड नाही, सोपं आहे. काहीच करायचं नाही त्याचं नाव आहे नाम. काही करायचं नाही त्याचं नाव आहे नाम. काय करायचं म्हणतोय तुकोबाराय म्हणतात करणीचा होय तुरा. जे काय आपण करतो ते प्रमाण बसत नाही, पण मला प्रमाण घ्यायचं कसं करता, जे म्हणा आपण करू. पुराणात जाऊ, कर्णाची स्वतःची स्थिती काय आहे, मी अर्जुनापेक्षा श्रेष्ठ होईल. टिकला का नाही टिकला. अहम ममतेच्या ठिकाणी ममत येऊन मी उद्धव महाराज हे होणं हे टिकत नाही. हे निघण्याकरताच संतांच्या आशीर्वादाशिवाय स्पर्शाशिवाय होत नाही, संतांच्या घोषाशिवाय होत नाही. 1995 साली मी पै कुस्ती खेळत होतो. तालमीत व्यायाम केलं, 1000-1100 जोर मारले होते. 1000-2000 कुस्ती खेळणारा आणि अंबादास बाबांचं व्यासपीठ होतं गोळ्यामध्ये, महादेवाच्या मंदिरामध्ये व्यासपीठ त्यांच्याकडे होतं. बिमदास बाबा होते. काही माहित नाही मला कोण आहे, साधू काय असं कोंबडी टाकलेलं आहे. हरिपाळ झालेला होता आणि त्यांनी
त्यांचा उपवास होता त्यावेळेस ते पदार्थ मग माझ्यासाठी 5-25 पोरं होती ती गेली खडून. पण आमची चुलती माळकरी असल्यामुळं थोडा नाद होता मला. बाबांनी बसवलं घोंगड्यावरती. पहिली मुलाखत बाबांची डोळ्यामध्ये झाली 1995 साली. काही माहीत नाही परमार्थ कसा आहे का. आणि त्यांनी त्या घोंगड्यावर बसून जी घोषणा केली, जी बोध दिला, त्या बोधानं आज या गादीवरती आलंय. माझं काही सुद्धा नसताना ज्या साधूच्या कृपेनं संतीनं प्रेमानं जसं आई लेकराला न कळता सांभाळते. आई कधी सांभाळते? कळायला सोडून देते. न कळता सांभाळते. मुलाला आई कधी सांभाळते? त्याला काय कळत नाही. तसं संत सांभाळतात. तुम्ही सांभाळलेले संत. आपल्याला संत कधी सांभाळतात? आपण आज्ञेने असतात. काही समजत नाही त्यावेळेस. समजायला सोडून देतात. जसे आई समजायला तू खा, तू कपडे घाल, तू आंघोळ कर, असं जसं आई म्हणते तसं संत ज्ञान दिल्यानंतर तुमचं काही बघत नाही. पण अज्ञानाला तारण्याकरता ते धर्तीवर येतात. ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले. ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले. ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले. ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले. ब्रह्ममूर्ती संत जगी कसं करता? सर्वसामान्य जनतेची सेवा करण्याकरता. बाबांचा उद्घोष त्या घोंगड्यावर बसून घेतलेला जो मंत्र होता ना, तो मंत्र सांगू नये, पण काय उघडा मंत्र आहे. उघडा मंत्र ओम नमो भगवते वासुदेवा हा मंत्र दिला. तर मान आहे, मान हा म्हटलं मंत्र रामकृष्णाचं घ्यायचं. सांगितलं 1 तास डोळे दाखवून जप करायला. मग कशी फार कष्ट होत नाही भाऊ. महाराजांचा नाद होता फार शरीर सांभाळण्याविषयी बाबांचा व्यायाम करणं. बाबांची फार संगत मिळाली. साधी संगत मिळायला पाहिजे. जीवनात जर कल्याण व्हायचं असेल तर तसं नाथबाबांची सुद्धा आपल्या संगत मिळायला पाहिजे. मला एकच कीर्तन त्यांचं ऐकायला मिळतं करांडवाडीमध्ये. परत कीर्तन कुठेही ऐकायला मिळत नाही. फार सुंदर चिंतन सांगतात. आणि वारकरी संप्रदाय किंवा फार प्रेम करणारा महात्मा आहे. संप्रदायामध्ये भरपूर महाराज मोठे आहेत, पण वैदिकदृष्ट्या संतांच्या मतानुसार वारकरी संप्रदाय तात्यांच्या मतानुसार संप्रदायावर प्रेम करणारा व्यक्ती आपल्याकडे आहे. पोरांना तरुणांना हात जोडून विनंती आहे, संसार करतोय आपण, तो संसार तुटू नये, भांगू नये. आपल्या नातवापर्यंत पंतोपर्यंत चंद्रपूजा असेपर्यंत आपला भगवा पताका आपल्या घरावर असायला याच्याकरता बीज या शरीरात घातल्याशिवाय ती पुढे जात नाही. माझी कुठेतरी लेख दिलेली आहे ती सुखी असायला पाहिजे. याच्याकरता फार महत्वाचं आहे ही संवेदना. त्याची शरीर आहे ना 3 गुणात आहे. कधी रज गुणात, कधी तम गुणात, कधी सत्व गुणात. कधी कर्मात बांधलेलं. कर्मात तर पुन्हा माघारी यायचं आहे आपल्याला. कर्म आपल्याला सोडत नाही.
म्हणजे महाराज काय सांगायचे, डोळ्यानं फोटो काढून अंतकरण घटला कसा काढायचा, कानात झोळी बंद कसा करायचा, त्वचेचा स्पर्श कसा बंद करायचा. तुकोबरा म्हणतात आम्ही क्षेत्रीचे क्षेत्राचे म्हणजे शरीरातली संवेदना बहिर्मुख आहे त्या अंतर्मुख बनावी, अंतर्मुख बनून ऊर्ध्वगामी बनावी, अधोमुख आहे आता सध्या एनर्जी आपली, म्हणून आपल्याला बाहेर का आवडते ते कायम पोरांना सांगतो. म्हशीला हाल्या म्हणल्यावर का कळतं, हाड म्हणल्यावर का कळतं, त्याला कुठे शिकवले सांगा. घाड म्हणल्यावर कोंबड्याला कसं कळतं, ते कुठल्या शाळेत गेले याचा अर्थ ध्यान नाही का. थोडं सायन्स सांगतो. व्हायब्रेशन त्या वाढीच्या कुठल्या तरी एका विशेष पाकळीवरती चक्राच्या जागा आहे. हाल्या हा शब्द तिला पाठ आहे, मग ती स्त्री अडकायला येतो. मग प्रत्येक जनावराला एक विशेष शब्द आहे. गायला काय म्हणलं जातं, कुत्र्याला काय म्हणलं जातं, मांजराला काय म्हणलं जातं. कुठं शिकवलं नसतं की त्या शब्दांना जागे होतात. लहान पिलू जर कुत्र्याला जर हाड म्हणल्यावर कळते, कुत्र्याला जर हाल्याला म्हटलं कळलं का नाही कळणार. तसं आपला बी नेमका मेन बोध आहे, आपण येताना घेऊन आलोय. तो बोध म्हणजे विठ्ठलाचं नाव. कोणता बोध, आणि नित्य वस्तू ठेवी गेली कोटे, तुमच्या पुढे जाणं चुकलं. अंधीच वस्तू ठेविली कोटी, काय जाब देशी यमदूता. आपण येताना काय घेऊन आलोय, काय तर घेऊन आलोय. काय घेऊन आलो, काय घेऊन आलोय. जसं एखादा व्यक्ती बाजारला जाताना मोदल घेऊन जातो आणि त्यात फायदा करून येतो, तो बरं आहे त्याचं प्रमाण म्हणतात. मुदलामध्ये पडे तोटा, मुदलामध्ये पडे तोटा, मुदलामध्ये पडे तोटा, मुदलामध्ये पडे तोटा, आयता खोटा केले, काय तर गमवलंय. काय येताना घेऊन आलेली वस्तू विसरली आपले, आणि ती वस्तू आठवण करण्याकरता सप्ताह. रोज हरिपाठ कशा करताय, जपाच्या ठिकाणी आपला अंतकरण शुद्ध होऊन लागावं याच्याकरता. हरिपाठ रोज कशा करता करायचा. हरिपाठातली जेवढे अक्षर आहेत ना, वेदाचे अक्षर, ती व्हायब्रेशन होऊन होऊन शरीरवाढी पवित्र होते. आपली बॉडी डिटॉक्स होते. काय मिनरल्स आपल्या बॉडीमध्ये कमी आहेत, काय न्यूट्रिशन कमी आहे. हरिपाठामध्ये ते व्हायब्रेशन जागे होतात आणि निसर्गातली एनर्जी अब्जॉर्ब होते, कनेक्ट होते. काही न खाता बॉडी पवित्र होते. यासाठी हरिपाठ गरजेचं आहे. आणि त्या हरिपाठामध्ये काही प्रमाण असे आहेत की ते प्रमाण आपल्याला जाग करतात. कुठं करतात जाग, मूळ स्वरूपाच्या ठिकाणी, मूळ तत्वाच्या ठिकाणी, स्वस्वरूपाच्या ठिकाणी जाग करतात. जाग झालेला वारकरी काय करतो तर आपल्या घरालाच पांढरी बनवतो. त्यांच्याच पुण्यतिथी निमित्त, समाधी सोहळ्यानिमित्त म्हणा, सावता बाबांच्या समाधी सोहळ्यानिमित्त किंवा नामदेव बाबांच्या समाधी सोहळ्यानिमित्त हा करताय. बरोबर का. दोन संतांच्या पुण्यतिथ्या या सप्त्यात येतात. एक आहेत लढीवाळ भक्त नामदेव महाराज आणि दुसरा आहे प्रेमाचा आगर, प्रेमाचं भांडार आहे. नवे नवे प्रेमच ओतपोत पुऱ्या घरालाच त्यांनी पंढरी बनवली. पंढरपूरला तर विचार आलाच नाही. पण देखील ही वस्तू उजळी म्हणून प्रत्येक वस्तूमध्ये परमात्मा पाहिला. या उपाधी माझे गुप्त गुप्त चैतन्य असे सर्व घटक ते त्याने स्वीकारलं. आपल्याला पंढरीनाथ परमात्मा समजलं नाही. हात जोडून मिळतो लय मोठं होत नाही, पण समजणे का आपण तुटलो कुठं, स्मरणाच्या ठिकाणी. अगा स्मरणी जो स्मरे, मरणी जो स्मरे असा असा आहे. पण असायला पाहिजे कसं, माझ्या मतानुसार स्मरणामध्ये स्मरण पाहिजे. आपलं स्मरणामध्ये विस्मरण झालं.
आपलं विस्मरण कुठं झालंय? देहात नाही झालं. स्मरण शक्तीच्या ठिकाणी म्हणजेच पुढे जाऊन बोलतो, स्मृतीच्या ठिकाणी लक्ष नावाची ऊर्जा निर्माण होते आपल्या. कुठं होते? लक्ष हे मनाच्या ठिकाणी निर्माण होत नाही. स्मृती त्याचे अवयव म्हणतात ज्ञानोबा. स्मृतीच्या ठिकाणी लक्ष नावाची एनर्जी तयार होते आणि ती मनाच्या नादाला लागून फेल जाते. मग काय व्हायला पाहिजे? इरदोनिया अवगाठाव म्हणजे कुठून? आपल्या विचारधारेमध्ये थोडं पुढचं बोलते बघा, समजणार नाही, कळणार नाही, पचणार नाही, पटणार नाही, पण सोडवण्याकरता बोलतोय. स्मरण शक्ती नावाची एनर्जी म्हणजे आयपीएस अधिकारी आहे ना. कॅप्टन ड्रायव्हर म्हणजे काय? त्याची स्मरण शक्ती आहे. त्या स्मरण शक्तीने जेवढं धरलंय तो म्हणजे तो अधिकारी. 18 तास वाचून सुद्धा एखादा पोरगा पास होत नाही. म्हणजे काय काय म्हटलं? मरणामध्ये जी वाचलं होते नाही ना. स्मरण हेच भांडवल खरं आहे. स्मरणाला ऍक्टिव्ह करण्याकरता काय करायला पाहिजे? प्रत्येक पोरगा आयपीएस बनला पाहिजे किंवा कलेक्टर बनला पाहिजे. त्याच्याकरता काय गरजेचं आहे? स्मरण गरजेचं आहे ना. मग आमचे संत म्हणतात करा काय? नामस्मरण. काय करा? आपण काय करतो? नामाचा घोष करतो, आपण व्हायब्रेशन तयार करतो, बोलतोय, मंत्र बोलतोय आपण. मग मला काय सांगायचं आहे? मंत्र बोलायचं नाही, मंत्र आहे. कुठं आहे? ज्ञानोबाच्या अभंगामध्ये आहे. उदो झाले आपोआप होत बिंबले भा, उठा वाचे, आपोआप होणार व्हायब्रेशन आपल्या शरीरामध्ये. झोपल्यानंतर एक 2 तास 3 तास 4 तास माझ्याकडे करून घेतले तुम्ही बरं का. पंढरपूरमध्ये वाढलं गेलं की आम्ही वर बसायचं नक्की बुकराच्या वाड्याच्या वरती, बंगल्यावरती. पण माणसं झोपलेली वारकरी. महाराज म्हणायचं आपल्याला आता नाम चेक करायचं. त्याला देव महाराज म्हणाले काय करायचं? महाराज माणसं झोपल्यानंतर ते जायचं. तो काय म्हणतोय? काय झोपल्या बाबा. घोर तप केला असे शब्द बरेच वेळा ऐकले. घोरण्यातलं तप. घोर तप म्हणजे एका ठिकाणी जास्त वेळ असला ते नाही, घोरण्यामधलं तप. प्रभू घोरत होते त्याच वेळ तयार झालेत ना. मग आपल्याला काय हुडकायचं आहे? आपोआप होत असलेलं व्हायब्रेशन पकडा, ते नाम आहे. इथं समाज वारकरी येत नाही तोपर्यंत आपण भवरोगातून बाजून निघत नाही. कुठे भवरोग? भव या शब्दाचा अर्थ आपल्या आवेगाच्या बाहेर आहे, बाहेर आहे. आपल्या संचितानं प्रारब्धानं आपल्याला त्यात गुंतवले, त्यातून निघता येत नाही. पुन्हा आपल्याला नवचैतन्य मिळण्याकरता ते व्हायब्रेशन किंवा ते नाम समजायला पाहिजे. याच्याकरता विठ्ठल 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 असं व्हायब्रेशन जेव्हा होतं ना, आतून होतं. 9 मिनिटं 10 मिनिटं जर तुम्ही नामस्मरण केलं तर आतलं हृदय कंपन संख्या वाढली असते, ऑक्सिजनची स्थिती आपल्या शरीरात वाढली असते. ठ ठ ठ ठ ठ हे अक्षर कुठे प्रेशर देते? आतमध्ये. हा मीचा केला ठोबा. हा फार महत्वाचं आहे ते आध्यात्मिक. समाजात हे समज नाही. बाहेर आपण चालल्यामुळे आपल्या संसाराच्या येड्यात आपण निघत नाही. सागरामध्ये आपण अडकलो. कितीतरी फेरे झाले आपले. जन्ममरण चालू आहे. पुन्हा आपल्याला जन्ममरण भोगण्यापेक्षा पुन्हा अमृत चाकण्याकरता, नामामृत चाकण्याकरता या धर्तीवर यायला पाहिजे. संसारात सुख भोगण्याकरता किंवा विशेष सुख भोगण्याकरता आपण धर्तीवर यायला नाही पाहिजे. याच्याकरता आता समजून घ्या. काय समजून घ्या? भवरोगावर जे मात करतं, डोळा टीव्ही बघायला ओढून येतो, मोबाईलकडे नेतो, ट्रॅक्टरवरती गाणं लागले, लाडकी जोडीनं शुक्रवार सोडू ग, कोरडा गळ्यात घालून पोटो आज. आमचं मन पळत जातं. मला सांगायचं गाणं नाही, मला काय सांगायचंय? आमचं मन कुठे जाते? गाणं बघा ना बाबा. का म्हण त्या करणारा खानावाला पाहिजे. आणि काय म्हणतोय तो? उपास धरलेला कुठं म्हणतो? उपास धरलाय त्या बिचाऱ्यानं. आणि काय म्हणतोय? त्यात मी विषय आणला. उपासात बी आणला का नाही? विषय कुठं आणले समाजामध्ये बघा. आणि समाज पूर्ण बाधित केला. त्या समाजाला पुन्हा जागेवर आणण्याकरता खऱ्या संतांची चिंतन आहे पाहिजे, खऱ्या साधूची चिंतन आहे पाहिजे, खऱ्या संतांची चिंतन पाहिजे. 25 वर्ष झालं बाबांच्या संगीत कीर्तन वाचतो. बघा कधी सुद्धा विनोद आहे कीर्तन? बाबांचे कीर्तन कधी विनोद? कधी सुद्धा नाही.
25 वर्ष कीर्तनात टाळ घेऊन उभा राहतो. माझी कीर्तन कॅन्सल करून त्यांच्या कीर्तनाला मी साथ करायला. कारण आई जशी सेवा, जसं आई थकत जाईल तसं त्या लेकराची सेवा करायला पाहिजे. तसं बाबांच्या संगतीचा जेवढा आशीर्वाद मिळेल तेवढा घेतला पाहिजे. कीर्तन कॅन्सल करून त्यांच्या कीर्तनात जायला पाहिजे. कारण पुढचं भविष्य आपल्या हातात नाही. माझ्या हातात नाही. ब्रह्मचर्य राहून सुद्धा मला पाय ठेवता आला नाही. राहिला का? गेला पाहिजे. मग सर्वसामान्य जनतेला ते आवडते का? शक्य नाही. म्हणून संतांच्या संगतीत राहा, जेणेकरून काळ आपल्यावर येणारा थांबतो. यासाठी समजून घेण्याकरता भव भव म्हणजे आपल्यापासून आपण बाहेर येतो. मेन संवेदनेपासून बाहेर कनेक्ट होणारी एनर्जी. डोळ्याला कोणामुळे दिसतंय, कानाला कोणामुळे ऐकायला येतंय, जिभेला स्वाद कोणामुळे कळतोय, नाकाला सुगंध कोणामुळे कळतोय. हे एकाच ऑक्सिजन पासून खाल्लेल्या अन्नापासून वेगवेगळी फंक्शन होतात कशी? त्याच्यावर नियंत्रण कसं करायचं? त्याच्यावर जर नाही नियंत्रण झालं तर आपल्याला सोडणार नाही. पिक्चर बघायला जाणार आपण, जाणार का नाही? हा, कोणाचं बाहेरचं पटेल म्हणून जेवायला जाणार का? हा, कुठं आराम टाकावर जेवायला जाणार. आणि बाहेरचं पट्टे कुठं गाडीच्या शिटूवरती चेक ठेवू आणि ती रात्रीच्या 12 वाजता जेवणार. म्हणजे आपली इंद्रिय आपल्याला बाहेर जातात. त्या इंद्रियांना पुन्हा जागेवर आणण्याकरता इकडे म्हशीच्या गळ्यामध्ये लोटणा बांधला लागतो. कशा करता बांधला असतो? म्हशीच्या गळ्यात लोटणं आता नाहीच. म्हशी सोडायची बंद आहे. बरोबर आहे का? म्हशीच्या गळ्यात लोटणं कशा करता बांधला असतो? मालकीनी करता का म्हशी करता? पुन्हा करताय. पुन्हा करता लोट नाही ते. आणि संसार पुन्हा करताय हे मला सांगायचं. आणि इंद्रियाच्या भर कशाला करता संसार? आपल्या करता नाहीच नाही. जीव देव आहे. जीवातून देवात काहीच फरक नाही. जीव कधी सुद्धा भोगी होऊ शकत नाही. जीव परमात्म्याचा अंश आहे. तो आनंदी आहे, तो आज आहे, तो अमर आहे. त्या जीवाला इंद्रियाने बाधित केलं. काया वाचा म्हणे इंद्रिय. फार सुंदर होय त्याची. या विषयावर थोर विषयापेक्षा श्रेष्ठ काय आहे काय नाही असा मनाला स्वभाव आहे. ऐसा स्वभावाची पाही इंद्रियाचा. इंद्रिया स्वभाव काय? या विषयापासून काही अनिक्रम्यता नाही. ऐसा स्वभावाची पाही मनाचा. मनाचा इंद्रियाचा स्वभाव काय? विषय 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 विषयाचा परिभारू. सतत विषय आपल्याला गुंतवतात. आणि हे गुंतवणारे विषय समोर येऊन सुद्धा संताला गुंतवत नाही. समोर येऊन सुद्धा. तुकोबराच्या समोर महिला आलती ना, इच्छा केली तिने लग्न माझ्या करा म्हणून. बाबा काय म्हणाले? तुकोबराय म्हणाले ना, त्या एकांतामध्ये माता माऊली म्हणाले आणि जा म्हणजे मी तसा नाही. परकीया माऊली रुक्माई समाव ते गेले नाही. याचा अर्थ इंद्रियावर विजय मिळवलेला साधू कसा असतो आणि त्याची संगत मिळवल्यावर काय होतं? तर त्याची संगत मिळाल्यानंतर फार महत्वाचं आहे. जीवन पुन्हा पुन्हा नाही. याच जन्मामध्ये याच डोळ्यानं आपल्याला मुक्ती पाहिजे. संसार न सोडता
भोगाला न त्यागता, संसाराला न सोडता, गावाला न सोडता, विषयाला न सोडता, काही न त्यागता यथार्थ अवस्थेचं ज्ञान करून घेणं, हाय अशा अवस्थेमध्ये आहे त्या ठिकाणी, जिथं आपण आहे त्याच ठिकाणी आपल्याला ज्ञान व्हायला पाहिजे. नमस्तश्यंत मां भक्त्या नित्ययुक्ता उपासते. नित्य ठिकाणी ना तुम्ही जिथं आहे तिथं कायम करतो, जिथं आहे तिथं जसा असेल तसा योगयुक्त हो. हे होण्याकरता ज्ञानाची गरज आहे, संतीची गरज आहे योगा करता. यत्र योगेश्वर, जो जन्माला आला कुठं बंदीखान्यामध्ये आणि जगाचा मालक झाला, शेवटी काय साधलं त्यानं? योग साधला. कोणता योग साधला? आसन, मुद्रा, ध्यान धारणा हे नाही. मग नाही का हात पुढे बोलतो. चैतन्य आणि चैतन्यामध्ये होत असलेला संघर्ष प्रत्येक सेकंदाला आहे. आपल्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी चेतनाशक्ती डेव्हलप होते कर्मा करता आणि ती पुन्हा नाश होते, निर्माण होते, नाश होते, निर्माण होते, सतत बदलते. चेतना सतत बदलते, रूपांतरित होते, रूप दुसरं धारण करते आणि आपल्याला बाधित करते. स्वस्वरूपाच्या ठिकाणी चेतना तयार होते गुण आणि तत्वाला धरून. स्वस्वरूपाची ओळख झाल्याशिवाय ते आपल्याला आवडता येत. माया फार बलवान आहे, माया फार बलवान आहे, कळतच नाही नेमकं कुठं होतंय. म्हणून संसार करता करता आपण अंतर्मुख झालं पाहिजे. संसारच अमृतत्व दिशेने घेऊन जायचं आपल्याला संतांनी नेलेलं आहे. वस्त्र लावायला लागले चांगावरती, पोरं अंगावर खेळतात, त्यांचा एक ढेरीव काला चाललेला आहे, गंगा जमुना हिरगागार वाहतायत नाकात, अशी दोन पोरं आणि सानावरती वस्त्र लावतात सेना महाराज. आणि उत्तर भारतातून एक संत कबीर महाराज त्यांच्या दर्शनाकरता आले. हे दृश्य पाहिल्यानंतर आकारला पाहिलं, वरच्या गलीची फणा दिसला आणि ते माघार निघाले. माघारीत चालल्यानंतर सेना महाराजांनी हाक मारली, का हो कबीर महाराज एवढा लांब न प्रवास करत आला आणि दर्शन न घेतात माघार चालला? कळालं, कुणे पाविजे तोची नाराज. स्वरूपाच्या ठिकाणी जो जागा आहे ना, संपूर्ण विश्वाला ओळखतो. आत्मस्वरूपाच्या ठिकाणी स्थिर झालेला व्यक्ती पूर्ण ब्रह्मांडामध्ये काय चालले त्याचा डेटा ते जातात. माघारी बोलवलं, आले दर्शन. का पण माघार चालला होता? ही लेकर तुमच्या अंगावर घेतलेली. मी थोडंसं संतांचं आकलन थोडं वेगळं केलं. संत असा असतो, तसा असतो, पवित्र असतो, पांढरे धूत कपडे घातलेला असतो, बरोबर काय त्याच्या मनात कल्पना असेल त्या. आणि मग दोघांचं भाषण चालू बोलणं. मग पोरमध्ये कालावा करायची, पोरं कालावच करतो. माझ्याकडे तुम्ही पोरं कालाव करताना मी म्हणतो पोरं अजून जास्त करा, तुम्ही आम्हाला पाहिजे आहे का? अरे पुढचं भविष्य तुम्ही 25 वर्षानंतर बसायला लागलं मला खाली, तुम्ही पाहिजे बाबा. तुम्ही कालवा करून नामाज पडतात घ्या, तुमच्या समेत नामाचा उच्चार व्हायला पाहिजे आमच्या. आता मला सांगा ना तुम्ही त्याचा प्रभाव सगळ्याच्या सेन्सवर झाला. व्हायब्रेशन सगळ्या परिसराला शुद्ध करतं. मग पोरं कालवा करते म्हणून त्यांना थांबवू नका, तुमचा कालवा त्यापेक्षा वाढवा. नामस्मरणाची ताकद एवढी वाढवा, बाहेरचा ध्वनी त्याला जबाबदार. पोरं कालवा करल्यानंतर कबीर महाराज चित्त विचलित व्हायचं एकाग्र नसल्यामुळे आणि दोघांची नोकझोक झाली. पोरं तुम्हाला अडचण देतात का? तर ह्यांच्या कालव्यामुळे मला तुम्ही जे सांगताय ते कळत नाही. मग पोरं टाकली धरून आडामध्ये जाणार तुम्ही आडामध्ये टाकली तिथं. पूर्वी आड होते, आता हिरे म्हणजे पहिले घरात होते. तिथल्या तसं पाणी होतं कशी धरती ते आता नाही. 50 फूट हीर पाठी पाणी नाही, 1000 फूट वर मारत नाही. आडात पोर टाकल्यानंतर कबीर महाराज म्हणजे पोर तुमच्याकडे सुद्धा काला दोन्ही दोन्ही पोर मध्ये आता मागायचं शुल्कात आम्हाला रामराम चालतात चालते मागा. अरे म्हणजे मागाशी कालवा करत होती म्हणून तू तर म्हणलाच नको, मग आता टाकले मी तुला पाहिजे तर जिथे करतो. हे महत्वाचं विश्वामध्ये काय करायला पाहिजे संतांनी आपण वारकऱ्यांनी हे करायचं. आपल्याला समाजाला जागेवर आणण्याकरता, समाज पवित्र ठेवण्याकरता, मंगल ठेवण्याकरता, नवे नवे सुसंस्कृत समाज बनवण्याकरता प्रत्येक व्यक्तीनं
जे करायला पाहिजे, काय करायला पाहिजे? नाम घ्यायला पाहिजे. संसार किती मोठा होतो, नाम घ्यायला. नाम काय करतं माहिती आहे का? अहम सोहम कोहम याचा अहम सोहम कोहम काय म्हटले महाराज? तेव्हा दुसरं प्रमाण घ्या. अहम वाग्या सोहम वाग्या प्रेमनाग्रावारी. किती सुंदर प्रमाण आहेत. या प्रमाणात आपण जात नाही. का जात नाही? कळत नाही कोण जात नाही. अहम काय आहे हेच कळत नाही. अहम ब्रह्मास्मी, इदम ब्रह्मास्मी, स्वयं ब्रह्मास्मी, खलिदम ब्रह्मास्मी. काय आहे ते? वेदाचे 4 वाक्य. त्यापैकी अहम ब्रह्मास्मी आपल्याला एवढे चिटकले निघतच नाही. पण ते कसं निघणार? जोपर्यंत संत आशीर्वाद देत नाही तोपर्यंत निघत नाही. अहम ब्रह्मास्मी निघत नाही. मी चांगदेव आहे निघलंच नाही ना. किती दिवस निघत नाही? निघतच नाही. किती दिवस म्हणजे काय? तो किरकोळ विषय. निघतच नाही. किती झाला फेरा गरीब नाही जे दातारा, किती वेळा यावे, पुष्कळ प्रमाण आपल्यापासून ते निघत नाही. अहम काढण्याकरता खरं व्हायब्रेशन जागा करणारा गडी पाहिजे, संत पाहिजे. त्या महात्म्यानं आपल्याला उद्घोष असा केला पाहिजे की आतून जागा झालं पाहिजे. आपण संसार न सोडता, हे गरजेचं आहे. आणि हेच हिंदू धर्म करा. संसार न सोडता, भोग न त्यागता. लेखक महाराज फार सुंदर सांगायचे. कीर्तनाला गेलो आम्ही, नाथ महाराज आमचे एक सरकर महाराज नाथा त्यांचं नाव आहे. ते गाडी घेऊन जायचं. मी एका गाडीवर आले सरकर घेऊन जायला लांब जायचं फार सातारा परत. आणि महाराजांना साखर होती. चपल्या येताना इसरायच्या मध्ये पडायच्या. चप्पल पडल्यानंतर घरी आल्यावर बाबा नाथा म्हणे चप्पल पडली तर काय करायचं? आणि त्यावेळेस महाराज कसं रोज कुठली घ्यायची वस्तू आपल्याला सोडून गेली पाहिजे गाड्या. आपण तिला टाकायचं नाही. वस्तू आपल्याला सोडून गेली पाहिजे. विषय आपल्याला सोडून गेले पाहिजे. विषय आपल्याला सोडून गेले पाहिजे. बारीक आहे का? विषय निर्माणच का होतात बरं का? विषय निर्माण होतात गुणामुळे. मी पुढचं बोलतो थोडं अभ्यासाचं बोलतो. विषय गुणामुळे तयार होतात. गुण स्वतः स्पेशल नाही, तो तत्वाचा आधार घेऊन उत्पन्न होतो. गुण 3 गुण आहेत, 5 तत्व आहेत. गुण अक्षरामध्ये आहे. गुण तत्वात नसून अक्षर. आपला जो गुण आहे, काम असेल, क्रोध असेल, म्हणजे आपल्याला होतंय, बहुत होतंय. काय होतं हे आपल्याला माहित नाही. किती वाया गेलो आपल्याला कळत नाही. जे होतंय ना ते कोणामुळे होतंय तर गुणामुळे होतंय. गुण तत्वाचा आधार घेऊन जगाचं कल्याण करण्याकरता काम करतात. रजगुण, तमगुण, सत्वगुण. आणि ते अक्षरामध्ये आहे. यदाक्षर मन आख्याने मानंद या श्लोकाचं वर्णन फार सुंदर आहे. अक्षर रहित प्रकृती म्हणजे सद्गुरू. आपल्या शरीरातला श्वास जागेवर बंद आहे त्याला सद्गुरू म्हणायचं. हा अभ्यासात गुरु का? सकारात्मक आणि हकारात्मक 2 भाव आहेत आपल्या शरीराला. हकार आणि सकार. त्याचं शास्त्रीय भाषेमध्ये अपसरण आणि अभिसरण म्हणायचं किंवा आकर्षण आणि अपसरण. तर आत कोण वळते श्वासाला, बाहेर कोण दाबते? त्यापैकी आत जो सकारात्मक चाललेला जो श्वास आहे त्या श्वासाला जागेवर जो थांबवतो त्याला संत म्हणतात. आता व्याख्या लिहिली महाराज आहे का? सकारात्मक भावाचा स्वमध्ये अंत संत, हकारात्मक भावामध्ये राक्षसी वृत्ती तयार होते. नाथ महाराज कोणतं? आपला श्वास थोडं पुढचं बोलतो, ऐका ना ऐका पण गरजेचं आहे. आपला श्वास प्रत्येक तासामध्ये 5 फिलिंग वेगवेगळ्या तयार करतो. त्यापैकी आपला श्वास जेव्हा रनिंग करतो, व्यायाम करतो, खातो, जेवतो, झोपतो त्यावेळेस 100 वर जातो. त्याला 100 का वरून म्हणायचं. 100 आंघोळ्या श्वास वाहतो. 20 आंघोळ्यावर ज्या साधून ठेवलाय त्याला सांगतो. आंघोळ्या म्हणजे श्वासावर कसं नियंत्रण करायचं तर लक्ष दिल्यानंतर, लक्ष लावल्यानंतर काय होतं? एनर्जी बाहेर जायची बंद होते. श्वास शरीर कमी घेतं. मग साधू संतांनी काय केलंय ना? योग साधला नाही, बसले नाही, काम करताना फक्त तिकडे लक्ष लावले. कुठं लक्ष लावलंय? काम चालू होता नाही, लक्ष प्राणात लावलेलं आहे. आपोआप होणारा जो घोष आहे तो धारण केला. रात्रीला दिवस जरी झाला तर ते बंद आहे ना, ते चालू आहे. त्याच्यावर अनुलक्ष दिलं आणि अनुलक्ष दिल्यामुळे बॉडीनं आतून काम करायला चालू केलं. आतूनच योग साधला गेला. म्हणून आपल्याला लक्ष आपल्या प्राणात दिलं पाहिजे, आपल्या श्वासात दिलं पाहिजे. आपल्या इंद्रियाला सोडून आपल्या श्वासाकडे चालू. श्वास सूक्ष्म आहे, शरीराची इंद्रिय जड आहे.
मला कायम महाराज म्हणायचे तू कुठे जाता तर मी जुजार पडत आणि कोण शिकवून जुजार पडतो. महाराजांचा शब्द होता पडग्या म्हणून. पडग्या म्हणजे भरणानी यात घुसणारा. पडग्या म्हणजे माठ भरती होती त्याला वडगून म्हणजे श्वास तुझा बंद होणार नाही तो काय ते अर्थ. तो आता कुठं आहे, उजव्यात आहे का डाव्यात आहे हे सांगायचं आपल्याला. वारकरी हो लक्ष द्या, तुम्ही इगत आहे का पिगळत आहे पुढचा भाग. जनाबाई आबाबाई फार सुंदर लिहिते. पिढा पिंगला शिशुना तिनी पाहे हृदय भोन नवद्वारे रोदोनी 10वे द्वारी गेली. इंद्रियाचा निग्रह व्हायला पाहिजे. इंद्रियच आपल्याला भवसागरात होत होतात म्हणण्यापेक्षा जन्मोजन्म घ्यावा. मरणाच्या ठिकाणी जर विस्मरण झालं तर जड होण्यात गेलेलं आहे, पुष्कळ गेलेले. विस्मरण व्हायला नाही पाहिजे. स्मरणाच्या ठिकाणी विस्मरण झालेलं ते आठवलं पाहिजे आपल्याला. काम किती करा तुम्हाला पाप नाही ना कोटला विषय बनत नाही. फक्त आपल्या स्मरणाच्या ठिकाणी लक्ष लावा आणि त्यासाठी प्रमाण आहे, फार प्रमाण आहे. त्यातलं एक प्रमाण कोणतं, कैसा वासुदेव बोलतोय बोल, कैसा वासुदेव कसं बोलतोय वासुदेव. वासुदेव बोलतोय बोलण्यामध्ये. बोले बोले जागे बाहेर आत निजले, कैसे घरात घर पडत गेले नेनो अंधार ना उजडला. वासुदेव करतोय फेरा बड्यात बाहेर दारा. फार सुंदर प्रमाण आहे आणि हे आध्यात्मिक प्रमाण आहे. त्याचा अभ्यास करायला पाहिजे. तरुण पोरांनी करायला पाहिजे. संसार कोणी करायला पाहिजे ध्यान नाही का. 6 महिने लग्न झालेलं त्या मुलीला माहित नाही माझं लगीन ह्या मालकाचं झालंय म्हणून, आणि त्या मालकाला माहित नाही. दोघे विसरले एकामेकाला. लग्न झालेलं विसरलंय 6 महिने माहितच नाही आपलं लग्न झालंय. तो ते नेमकी होती कुठं. त्या जोडीचं नाव आहे आतिर्षी आणि अनुसया माता. काय नाव आहे त्या जोडीचं नाव काय माहितच नाही. आमचं लगीन झाले आणि हो आपलं लगीन झाले होय झाले मला माहितच नाही. इतकं आपण जागेवर पाहिजे. आपण आपल्या जागेवर पाहिजे. आपण इंद्रिय भावात यायला पाहिजे, विषयात नाही पाहिजे, विकारात येणार पाहिजे. मूळ स्वरूपाच्या ठिकाणी नामज्योतीच्या ठिकाणी गुण घालतात. गुणाचा आणि वाढीचा काही संबंध नाही यायला पाहिजे. गुण संबंध आला की घोटाळा झाला म्हणून एकनाथ महाराज चिरंजीव पद वाचून पहा म्हणजे समजेल. हा सुंदर विषय काही विषय डोळ्याला झोपवून पळवून नेतो आपल्याला. झोंबाय नाही पाहिजे का तर डोळ्यातून रजगुण बाहेर येतो आणि सुंदर चित्र पाहतो त्यावेळेस आपल्याला बदलवतो त्याला बरोबर. आणि जोपर्यंत श्वास आपण लक्षित केंद्रित करत नाही तोपर्यंत हे विषय जागे व्हायचे बंद होत नाहीत. म्हणून कुठे संचित क्रिया संचय झालेलं कर्म आहे. नामाचा ओघ चालू झाला की जळून जातो कर्म. फार बरोबर नाही मला सुटत नाही. कर्मातली शंभू माने आपण किती पाळीची कर्म भेन. पण नारायणानं कृपा केली ती कर्म हात. नारायण म्हणजे काय इथे पुन्हा आध्यात्मिक समजायला थोडं कठीण अवस्था आहे पण समजून सांगतो. नर आणि नारी रहित या अवस्था त्याला नारायण आहे. तुमच्या आकलनाच्या बाहेर आहे पण गरजेचं आहे. नर आणि नारी म्हणजे हा भाग आहे तो शिवजी आहे. हा भाग जे आहे तो पार्वती माता आहे. अर्जुन नटेश्वराचं रूप आहे. बरोबर आहे का. तर दोन्ही अवस्था नारायणामध्ये नाही. प्रकृती त्यांच्यापाशी नाही म्हणून ज्ञानोबराय म्हणतात गोंगडी चांगली कानोबाजी गोंगडी
म्हणजे नव इंद्रिय आहेत आपल्याला. मग आत्मस्वरूपाला इंद्रिय नाहीत नाहीत नाहीत. तुझी स्वागत सच्चिदानंद बिंदी परमात्म्याची भोंगडी म्हणजे परमात्म्याचा देह इंद्रिय रहित आहे. इंद्रिय देवाला नाहीत, इंद्रिय जीवाला आहे. जीवाला बी इंद्रिय नाहीत तर देहाला आहेत, देहाला नाहीत. देह तर 5 गुणात आहे. इंद्रिय कर्माला आहेत. आता माझं एक इंद्रिय नाही, कर्म निघून गेलं ना. कर्म संपलं की इंद्रिय संपलं. कर्मा करता इंद्रिय आहे. जाऊ द्या, मला तिकडे जायचं नाही. हरित गुरु तुझी भोंगडी चांगली, यावर बोलायचं आहे. राधा 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 असा जप कृष्ण करताय. भगवान कृष्ण राधा राधा जप करताय. मग आता तिची मेन राणी जी होती रुक्मिणी माता ती नाराज झाली. मी मेन आहे 16,108 नायकामध्ये मी मेन आहे आणि राधा राधा ती मधलीच कुठं बसली. कृष्ण म्हणतात राधा माझी स्वामी, राधा ही संत आहे. लोक झोप पती पत्नी मध्ये झाली नाही म्हणे, तुला कळणार नाही. रुक्मिणी माता सुद्धा आदिशक्ती माता आहे. पण हिरण्यगर्भामध्ये आज वर्णन राधा या रूपात आपल्याला कुंडली नावाची शक्ती जागी केल्यानंतर राधा समजेल. इंद्रियाला चेतना देणार ही लक्ष्मी माता म्हणजे आदिशक्ती माता रुक्मिणी माता. इंद्रिय ज्याच्यामुळे चालतात पण परमार्थ ज्याच्यामुळे डेव्हलप होतो, जिथं मुक्तीचा मार्ग खोलतो ते राधा चालू. आता ऐका, राधा माता एका खोलीत झोपलेली आहे आणि रुक्मिणी राधेला पाहण्याकरता कृष्णाला घेऊन गेल्या रूम मध्ये. त्या घोंगडं कांबरलेलं आहे कोणी राधेनं आणि झोपलेलं. राधेचं नामस्मरण तुम्ही करताय ना, त्याला मला बघायचंय काय आहे ते. खोलीत गेल्यानंतर बघितलं घोंगडं तिच्या अंगावरती आहे. कुठे शरीराचा अवयव कुठलाही उघडा, फक्त एक डाव्या पायात पाय बाहेर. रुक्मिणी बाहेरून आली बघते काळी घोंगडी आहे आणि त्या काळ्या घोंगडीमधून भोकाची आपण काळा लावतो ना, भोका काळा काळा का आपण डार्क एनर्जी जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत आपल्याला मी थोडंसं सायन्स समजतो. 2 एनर्जी आहे, सायन्स बोलतो धन आणि ऋण. आता भारतासाठी ऋण चालू आहे, रात्र आहे ना, हे ऋण आहे एनर्जी. ही एनर्जी आहे डार्क एनर्जी. तसं जितकं तुम्ही काळक्यात बघताल तेवढं तुम्ही मोठं होता. म्हणजे
ज्याला अंधारामध्ये प्रकाश निर्माण करता येतो त्याला योगी म्हणतात. अंधारामध्ये प्रकाश निर्माण करण्याकरता आपल्याला स्वात्मतत्वाला दर्शन घ्यावं लागेल का होईल. तर राधा झोपलेल्या तिला पाहत असताना पूर्ण शरीर पाहत आले, डाव्या पायाचा अंगठा बाहेर होता. त्या अंगठ्याकडे बघितल्यानंतर मूर्छा येऊन पडली काय, रुक्मिणी मूर्छा येऊन पडली काय. मूर्छा येऊन पडल्यानंतर कृष्णाला सावरलं, काय झालं. एका नखापासून एवढं तेज निर्माण होतं, एवढं त्या तेजामध्ये हजारो कोटी सूर्य निर्माण व्हावे, ती एनर्जी राधेच्या चरणात आहे. हे पाहिलं. आता मला त्या चरणात पाहिजे नाही, तुमची राधा आणतो मी. अगं नाही म्हणले तसं नाही, राधा फार सुंदर आहे, फार मृदू आहे, प्रेमळ आहे. तिच्याकडे बघल्यानंतर आपलं समाधीच लागते अशी राधा आहे. त्याला बघ. मग ते घोंगडं वरून काढलं, मुरली अशी हृदयाला धरली ती. आणि त्या मुरलीला काय म्हणते, मुरली समोर बोलायचं आहे. अगं मी किती तप करते, किती नाम घेते, तरी मला चरणात धरून मिळालं नाही. कृष्णाच्या आतू तर हॉटेल जाऊन लागले. मुद्दा काय, आत्मस्वरूपाच्या ठिकाणी जो साधू जागा झालेला आहे, मग साध्य असते चालू असते. खरंच गरजेचं आहे आपल्या दर्शन, आपल्या उद्धारासाठी गरजेचं आहे. भाग्यवान तुम्हाला बाबा म्हणायचं, आम्हाला फार पवित्र व्यक्ती आहे. कारण मी गादीवर उभा आहे त्यांच्यामुळे. त्यांची ताकद किती आहे. ब्रह्मचारी राहायचं माझ्या पळत नाही. माझा आजा पंजा चुलता मालता भावकी गाव त्यात नाही. मग नसतं नाही कसं, तर इंद्रियावर कसा विजय मिळवायचा न सांगता आत्मस्मरण करतो, त्याच नाव आहे सद्गुरू. आपण मनात बाहेर घेतलेले साधन टिकत नाही, आतून स्मरण करून देतो. मग बरं ते सद्गुरू आता येते. आणि आतलं स्मरण म्हणजेच स्मरण मुक्ताच कलेवरम. या शरीरामध्ये, कलेवर म्हणजे शरीर, या शरीरामध्ये जे स्मरण आहे तेच सद्गुरू आहे. स्मरणाला स्मरण करणे म्हणजे नामस्मरण करणे. नामस्मरण होण्यामधले दोन फॅक्ट समजून द्यायचे आपल्या सेवा संपायच्या. नामस्मरण आपण करत नाही असं नाही, सर्वजण करतोय. रामकृष्ण उद्घोष आपण करतोय, पण आपल्याला त्याचं फळ मिळत नाही, बेनिफिट कळालं नाही किंवा त्याचं काहीच कळालं नाही. याचं कारण काय, तर ते आपण बाहेर म्हणतोय, आतून म्हणत नाही. आणि आतून कसं आहे हे शिकण्याकरता सप्ताह. चला पुढे. एका शेतकऱ्यानं मेंढर बसवली होती खतवण्याकरता. पळकटे होत्या, कापूस निघून गेलता. मेंढर बसवली कशा करता, खतवण्याकरता. आणि पळकड्या छातीत लागलेल्या त्यातनं लांडगा आणि एक कुकर घेऊन जायला. तर रोज 4-5 कुकर घेऊन गेला. कारण गेलं कुकर नेलं तर तो अजून कमरेला कुत्रा होता, त्याला बोलून घेतलं, हे म्हणजे
भाकरी खातोय, दूध खातोय, झोपलाय निवांत. 5-6 कुकुर कमी झाले. जे सरकार म्हणजे जागा उद्यापासून पकडून देतो. तर दोघांच ठरलं मारतो. जर तो नाही धरला लांडगा तर उद्यापासून भाकरी बंद. आतलं झालं या आमचं. आता आमचं वास मुद्दामध्ये पडे तोटा आमचं बंद झालं की आणि पंढरपूरची वारी बंद झालं वगैरे सांगा. 2002ला बाबाजी हातची माळ घातली आणि बोर मारली. बोरला पाणी लागलं आणि 8 दिवसात पाणी गेलं. माळ काढून बोर मग सोडली. झाली उदाहरण, झालेली उदाहरण अशी. इतकी माणसं आत घेणे. माळाचा काय संबंध सांगा. भोगार पाण्याचं पाणी साठा संपल्यावर त्याला धारण नसल्यावर एवढं तर सेन्स असायला पाहिजे. एवढं अज्ञान समाजात पडतं. मग कुत्रा मला ठीक आहे, दोघांनी ठरलं आणि नमून दोघं बोलणं चालू तेवढ्यात लांडगा आला. इंद्रिय अशी काही महाराज आपल्याला कधी फसवते सांगायचं. मेन साधने ठिकाणी आपल्याला फसवतात. ध्यान दिलं का. नामस्मरण करतो ना, जर काम निर्माण होत असेल तर गुळ आहे. म्हणून संतांचं दर्शन झालेलं आपल्या ठिकाणी. ज्ञानोबा फार सुंदर लिहितात. पसायदान रोज म्हणतात तुम्ही काय जायला पाहिजे. आपण जायला नाही पाहिजे. आपल्यातला तो विषय निघून जायला पाहिजे. कोणता. खळांची व्यंकटी. बरोबर आहे. घोंगडच जायला पाहिजे, खळ जायला पाहिजे. खळ म्हणजे वर घोंगडे असते त्याला खळ म्हणतात. कारण ते केस फिट बसण्याकरता ती खळ मारली जाते. आपल्यातला तो गुण निघून जायला पाहिजे. आपण अमरच आहे, पवित्रच आहे. फक्त तो गुण आपल्याला बाधित करतो आणि तो गुण निघून संतांच्या आशीर्वादाशिवाय जातच. दोघं ठरते तेवढ्यात लांडग्यानं कुकुर पकडून पळालं. जा म्हणले पकडणार तर तो जेवण देणार नाही. कुत्र पळते ना लांडगाही पळते. दोघंही पळतात. धान 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 पळायला 5-7 किलोमीटर पळालं. कुत्र्याला काय लांडगा गावला नाही. त्यानं तर तोंडात कुकुर धरले तरी पळते. गावलंच नाही. महाराज वास 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 करता आले. पार शिपूट टाकलाय, पार कान पाडलेलं, पासून पुढचं काय पूर्ण आलंय. असं बरंच वागायचं. महाराज तुम्हाला असं करतो नग बाबा. तुझ्या पायापर्यंत काय सुद्धा नको, जवळ सुद्धा नको का. तुझ्यामुळे बाल होईल. तुझा पैसा नको. कारण पैसा तुम्ही कशात कमवलाय. मला फार सुंदर उदाहरण दिलं मला. नंतर अजिबात पैसा मागायचा नाही करताना. त्यानं दिल ते आहे ते तृप्ती घे. तरी सुद्धा धर्मशास्त्र सांगतं दात्या आणि मागत्याशी यथा आणि शक्ती फाटली तरी मी बाधतय. यथा आणि शक्ती त्याने दिली तरी सुद्धा बाधी दोघाशी विमुक्ता. पण घ्यायचंच नाही का. फटाफट विषय. भाऊ काय म्हणायचं मला फार मोठा त्या विचाराचा आशीर्वाद मिळाला. समजून देण्यामधला फार मोठा भाग आहे. फक्त संसारातला प्रवचन जास्त जायचं ते समजून देणारा संसारिक व्यक्ती होता. इंद्रिया कसा विजय मिळाला हे शिकवलं त्यानं. पैसा निर्दोषी यायला पाहिजे. जोडून या धन आंबुलकर ग्रुपमध्ये जोडी तोरणात त्यांना त्यांच्यासाठी टायकर वाजवायचं पण गजर करायला कसं करता सांगतो. अधिकाचं वर्णन सांगतो. तुम्ही एक आदर्श निर्माण केला या माळावर. 10 खेड्यामध्ये तुमचं नाव कशासाठी. शेतीमध्ये इतकी पोरं करून ऍक्टिव्ह झालेली आहेत. त्या रोगावर नियंत्रण करण्याकरता. एक रोग टाळलेला नाही म्हणा. मधीचा रोग आहे, पिनहोलचा रोग आहे, डांबऱ्याचा रोग आहे, फुजीचा आहे. आता फुजीचा अंत आहे बरं का. आता सध्याचा प्रॉब्लेम असा फुजीचा चालू आहे महाराज. काय टायमिंग नुसार सांगतो 30% टायमिंग फुजना टायमिंग नुसार सांगतो. कारण वातावरणामधलं जी आर्द्रता आहे, जी वलय आहे, मागच्या पावसात दणका जास्त काही ठिकाणी पडला आहे. मग आता चालू होणार अजून 15 दिवस पावसा. त्यामध्ये फुजीवर नियंत्रण करणार नाही. औषध किती मारत मला. जेवढी हेट वातावरणात पाहिजे डाळिंबाला ते नसल्यानंतर पुजणार ना आपण आले साखर भरलेलं डाळिंब ते. मग आधी देऊन टाका. 200चा भाग सोडून द्या. राहिलं तर 200 नाही राहिल्यावर काय करतो. कुत्रा आले माघारी मालकाला त्यांचं झालं राहण्याचं काय झालं धरलं नाही. म्हटलं राहुल नाही म्हणजे त्याच्यामध्ये माझ्यामध्ये अंतर इतकं पडलं होतं. म्हणजे ती लांब गेलं. आता थोडं कुकर होतं त्याचा बोजा त्या कोकराचा बोजा आणि पळत असताना लढायला पळत तरी सुद्धा पळत होतं ते. तरी घालून नाही. त्यावर कुत्र्याने उत्तर दिलंय महाराज. मालकाला पुत्र उत्तर देते तशीच आपल्याला इंद्रिय फसवतात. ते कळायलाच पाहिजे. आणि हे नामस्मरण परफेक्ट कळल्याशिवाय समजल्याशिवाय कळत नाही. समजण्याची मेथड जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत आपण उद्धरत नाही. ध्यान नाही का. कुत्रा म्हणाला मालकाला तो जीव वाचवण्याकरता पळत होता आणि मी बाकीच्या करतो.
वाघ बरंच पार मारतात पाहिजे नोटा करता. हा वाघानो यमाचे दंड बसणार, मी बसणार तुम्हाला ती नाही तुम्हाला यमाचे यमदंड. मी आध्यात्मिक सांगणारा महाराज आहे बघा, मी काही भौतिक सांगत नाही, कारण मला समाजाला बहिर्मुख बनवायचं. माझं कमी आहे आणि हाय कीर्तन ठेवून चालू, कारण माझ्या बॉडीपासून होणारी एनर्जी जी आहे ती समाजाचं कल्याण करणारी असावी असं माझं होतं. मला समाजाला फसवायचं, आपल्या हातून एखाद्या तरी उदाहरण राहिलं पाहिजे. याच्याकरता जरा कडक लागलं तर चालू. पैसा करता परमार्थ नाही करायचा, पैसा करता व्यवहार करायचा, पाप नाही. म्हणजे अभंग नामदेवराय सांगून जातो, लटक्यान बोलवा आम्ही वर्तमान खोटे. त्याचा अर्थ काय? व्यवहार लटकाय, हा कशी आहे संसार धोकाच आहे ना, तो लटका आहे ना. लटक्या संसारामध्ये लुटूपुटू करण्याकरता जीवानी दिल्या भोज्यमुख म्हणतात त्याला. आपण ज्या वाणीने जेवण करतो, कुटी वाणी ही कधीच खरी बोलत नाही. खऱ्या वाणीनं खरं बोलणं, खऱ्या वाणीनं कीर्तन सांगण्यापेक्षा तुमचं मन जपणं गरजेचं. कारण समाज आता इतका काट्यावरती आहे, त्याला तेवढं बांधलं गेलं. कारण लाईटीनं असं 12 वाजता रात्री तवा लिकडून घेऊन जायला काय करणार शेतकरी? पाणी भरायला जाईल, कशासाठी औषध टाकायचं, रोज स्प्रे टाकायचं, सकाळी पण संध्याकाळी 2 स्प्रे टाकायचं बाग करताना. इतकं वाईट अवस्था टाळली पाहिजे. पैसे जास्त आहेत पण त्यात तेवढी कामं दे, तेवढी कामं सगळ्याला होत नाही. पोरानो रात्रीचा दिवस करा, नोकरीला काही गरज नाही, कुठं जायची गरज नाही. रोज जसं सांगतो ग्रुप कसा हरिपाठ करतो तसं आपल्या घरामध्ये हनुमान चालीसा करा. चालेल का? हरिपाठ तर कराच करा. नाही ज्याला वाचता येत त्याला मोबाईलवर लावून आहे काय काम. जय हनुमान ज्ञान गुण सागर फार महत्वाचं व्हायब्रेशन आहे. घर पवित्र बनण्याकरता, मन पवित्र बनण्याकरता, संपत्ती पवित्र बनण्याकरता संतांच्या मुखातून आलेली वाणी ऐकली पाहिजे, बोलली पाहिजे. ज्ञानेश्वर तुमचा सर्वांचा आशीर्वाद मिळाला. परत कीर्तन करू, पण भजन थोडं करायचं सर्वांनी. जे भजन आपल्याला करायचं जे सप्ताह नियोजन करता तुम्ही, पैसे तुमचे घेऊन जातात, येणारे तुमचे जाते, त्याप्रमाणे नामस्मरण होत नाही. तर नामस्मरण थोडं करूया सर्वांनी. राधे राधे गोविंद गोविंद राधे राधे
श्रीहरीला परी जाय मंदिरा, मन मंदिरामध्ये भजन व्हायला पाहिजे. राधा म्हणजे अंतर्मुख बोलवायला जी क्रिया त्याला राधा. राधा म्हणजे काय? राधा म्हणजे घेणं, अंतर्मुख बनण्याकरता जी दिशा ती राधा. मन मंदिरामध्ये भगवान कृष्णाची स्थापन करायची असेल, चित्तामध्ये जर परमात्मा येत असेल तर आपल्याला भजन हे करावंच लागेल. ते कोणतेही असो. देव माझा 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 मी, कोणते भजन करा पण अखंड करा. अखंड भजन केल्याशिवाय अखंड तत्वाशी जॉईन होत नाही. दुसरं, सगळा संसार करता करता ज्या दिवशी या धरतीला सोडायची वेळ येते त्या सेकंदाला आपल्याला मूळ स्मरण व्हायला पाहिजे. आणि ते स्मरण आपण सतत केल्याशिवाय होत नाही. तास 2 तास कीर्तन केलेलं आपल्याला मरणाच्या ठिकाणी आपल्याला दिसायचं कमी असते, ऐकायचं कमी असते, वाचा बोडी बोलते, हळूहळू इंद्रिय सुटलेले असतात, मन जाग्यावर नसते, हात मारता येत नाही. आपण टेकेला असतो जाण्याकरता. त्या ठिकाणी रामकृष्ण होईल काय? नाही होणार. त्याच्याकरता अधिकार परिपाठ पाहिजे. सतत कीर्तन, सतत कीर्तन, सतत कीर्तन, सतत भजन भजन भजन. भजनात काय होतं? अंतर्मुख झालेला असाल तर मरणाच्या ठिकाणी स्मरण झालं तर मुक्ती. आयुष्यभर भजन केलं अशी पुष्कळ उदाहरणं आहेत समाजामध्ये. मरेपर्यंत भजन केलं पण मरलेल्या ठिकाणी निवड ठेवल्यानंतर शिवलं नाही, अशी बरीच उदाहरणं. पिंडाला कावळा शिवला. मग आपल्याला तुका म्हणे कळते चाचणी, चाचपून पहा आपल्याला स्वतःला की आपण कोण आहे. आणि ते आपल्याला कळावं. भावसागरातून आपली मुक्ती होण्याकरता नामस्मरण व्हायला पाहिजे. आणि ते नामस्मरण संतांच्या कृपेनं नाथ महाराजांच्या, एकनाथ महाराजांच्या आशीर्वादानं आपल्याला मिळायला पाहिजे, कळायला पाहिजे, पटायला पाहिजे, आपल्याला व्हायला पाहिजे. पोरांनो, तुम्हाला वाटते तसं तेवढं सोपं नाही. एकनाथ महाराज जे आहेत ना तेवढे सोपं नाही. समजून घ्या. त्यांचं कीर्तन ऐका, शांत चित्तन ऐका, ध्यान देऊ नका. मग समजू. परमार्थ करताना, साधू संगत करताना, संताई संगत करताना स्थिर पाहिजे. बडबड नाही चालत. तिथं बसा जाऊन एकांतामध्ये आणि मग त्यांच्याकडून श्रवण करा. ज्यावेळेस तुम्ही स्थिर होताना, मला सांग काय म्हणते, जेवढं गाडी स्थिर राहील ना तेवढं मन चंचल बनतं. किती चंचल बनतं? एका सेकंदामध्ये 1,86,000 मैलाला गेले. म्हणा जोगम मारतो तर वेगम. तो कोण गेला? आपली जी एनर्जी आहे ना, आपल्या मनाची एनर्जी आहे, तिला सावरून आणण्याकरता शरीराला स्थिर करायला लागतं. आणि स्थिर जोपर्यंत समता येत नाही तोपर्यंत स्थिरता येत नाही. समता म्हणजे 2 श्वास इकडे इकडे व्हायला नाही पाहिजे. मी एका ठिकाणी गेलो परवा मातेला, बरंच श्वास धरण्याचा प्रयत्न केला. इकडं जायचं होता, इकडं जायचं, शिवच ना कावळा. जोपर्यंत समता येत नाही दोन्हीमध्ये, समचरण दृष्टी केवळ साजरी, समता जोपर्यंत श्वासामध्ये येत नाही तोपर्यंत समचरण होत नाही, विषमचरण नाही. आणि ते होत नाही तोपर्यंत शिवत नाही. व्याप व्याप केलं मग गायला आणायची पाळी आला. मग काय मळकरी गडी गपची बसावं लागली. तर जोपर्यंत अस्थिरता टाकत नाही पण मूळ स्वरूपाची ओळखत नाही, ती ओळख व्हायला पाहिजे. त्याच्याकरता संतांची संगत मिळावी. तुमच्या वाक्यानं संत आहेत. जेवढ्या जेवढ्याला वाटते बाबा अंबादास बाबाकडे माळ घालावी त्यांनी घाला. पुन्हा साधू मिळत नाही. गुरुदास महाराज आम्हाला मिळतील आणि त्यांच्या कीर्तनाने टाळ वाजलंय. बाबाच्या कीर्तनात चाली म्हणतो पुन्हा या गुरुदास महाराजांच्या. आता आपल्याकडे कधी नाही हाय तोपर्यंत साधायला पाहिजे. आणि ते साधण्याकरता बाबा तुमच्या दारात येतात त्यावेळेस तुम्ही सगळं काम टाकून त्यांना वेळ दिली पाहिजे, संतांना वेळ दिली पाहिजे. संसार आपोआप होतो संतांच्या कृपेने. फक्त संतांची कृपा होते. संतांची कृपा होण्याकरता किती संगीत जायला लागते, किती संगीत जायला लागते. अमर महाराज होते बघा, त्यांच्या गाडी होते, फार मोठी सेवा होती. दुसरे महाराज त्यांचं नाव काय मध्ये सुखदेव महाराज, फार सेवा त्यांची फार तशी सेवा व्हायला पाहिजे. कोणालाही मिळत नाही सेवा. तुमच्याकडे सेवा संतांची घ्यावी, नामस्मरण व्हावं. धरती आहे तोपर्यंत तुमचं कुळ असंच राहावं ही
सावताबाबांच्या नामदेवबाबाच्या चरणी समाधी सोहळ्यानिमित्त चालू असलेल्या सत्याची खरी एनर्जी ती आहे. आपल्याला काय मिळालं पाहिजे? आपल्या कुळाचा उद्धार व्हायला पाहिजे, आपला नातू नाचायला पाहिजे हरिपाठामध्ये. बरोबर आहे का? हा. आणि हे होण्याकरता आपल्या लेकी नातू सुना आपल्या ह्या कीर्तनात पाहिजे. तर आमचा धर्म आहे. ध्यान नाही का? आम्ही पुढचं बोलतो बंद करतो. या वस्तूमुळं समाजामध्ये नियती राहिली नाही. म्हणजे जर वाचायचं असेल तर कीर्तनात यायलाच पाहिजे. काय होतं मग? तरुणांना जे बहिर्मुख वृत्ती होऊन बाधित व्हायचं आहे, आई वडिलांच्या धर्माच्या विरोधामध्ये जे निर्णय आहे, तो जर वाचवायचा असेल तर हरिपाठामध्ये कीर्तनामध्ये यायलाच पाहिजे. कोणी आईने यायला पाहिजे, वडिलांनी यायला पाहिजे, भावाने यायला पाहिजे, आजीने यायला पाहिजे, कोणी असेल त्यांनी घरातल्याने यायला पाहिजे. आणि तेच व्हायब्रेशन घरात जातं. घरातलं पूर्ण वातावरण नामस्मरणानं पवित्र झाल्याशिवाय पोरा पुरींना उन्मत्तपणा यायला बंद होत नाही. यासाठी फार महत्वाचं आहे. काय आज्यानं केलेला परमार्थ नाकेत उतरलाय असं पकवाला होते महाराज ज्ञानेश्वरी घेरडे. ज्ञानेश्वरी घेरडे नावाची मुलगी आहे, विशारदला गेली. पूर्वी कितीला अजून 8वीला 9वीला इतकं सुंदर पकवाला होते. तर ते तिचे वडील 21 वर्ष बेगार पगार चालू पगार दिली. त्यातून ती पूर्वी तत्तर घेऊन शिकवल्या गुरुपेशी केशव महाराज. त्यांचा आजार रात्री टेम्पो करून माणसं गोळा करायला भारून करायला जायचं. हा, बाबा कीर्तन व्हायचं त्यांचं भारून नंतर व्हायचं. बरोबर आहे का? तर तेच त्या ज्ञानेश्वरमध्ये उतरलं. तसं तुमच्या घरात उतरायला पाहिजे. हा, कळवा हाताने टाळी बाजूला. टाळी बाजूला असताना तुकाराम तुकाराम भजन करायचं. तुलनात्मक दृष्टी आपल्याकडे निसर्गाची यावी याच्याकरता टाळी वाजलीच पाहिजे आणि भजन केलं पाहिजे. बोला तुकाराम 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 आयशे विठोबाचे नाम
वाळकरी जे ह्या भागात ते तयार व्हायला पाहिजे. पोरांनो एका ठिकाणी भजन आपण हरिपाठ करून आपण तयार होणार नाही. समाजात ज्यावेळेस आपण येऊ, समाजामध्ये ज्यावेळेस चाली म्हणू त्यावेळेस झाडच होणार आहे तर पाठ होणार. जोपर्यंत अपमान होत नाही तोपर्यंत पाठ होतच नाही. अपमान हा व्हायलाच पाहिजे आणि तो समाजात व्हायला पाहिजे. आपल्या घरी अपमान होतच नाही. म्हणून माझी जेवढी कीर्तन या भागात असतात माझी पोरं आहेत ती येतात. पुरा संच आहे माझा कीर्तनाचा, पोरांचाच अशा लहान पोरांचा. हा एक जण म्हणतोय एक जण वाजतोय, वाजवणार काय गेलं. हा तर या ग्रुपमध्ये त्यांच्याकडून भजन व्हायला पाहिजे, गायन व्हायला पाहिजे, किंबहुना कीर्तनामधलं म्हणणं यायला पाहिजे. त्यासाठी ते तसं कीर्तन बघितलं काही नाही, कसलाही विचार न करता, कारण त्याशिवाय तयार होणार नाही. तुम्हाला कोणी बोलवणार नाही, तसं कोणी बोलवणार नाही. ते तसं कीर्तन टाकणं माझा धर्म नाही. पण सगळ्याला काय फोन मी करू शकत, फोन सगळ्यांना करणं शक्य नाही. ज्याला घ्यायचं आहे ती मेसेज करते, महाराज मला जरा दारू व्हायच्या मोठं चालू करायला कुसळा औषध मारायला लाईट नाही रामभर सांगायला ती त्याचं टाकते. ठीक आहे ती आज घरी येत नाही, दुसऱ्याला फोन करायचा म्हणजे येत नाही. तर हां ते असं संगोपन करायला आपला संसार झाला पाहिजे. आणि परमात्मा यासाठी एकमेका सहाय्य करू, अवघे धरू, सुपंत सहकार्य करा एकमेकाला आणि आपली जीवनरूपी यात्रा पुनीत बनवा, पवित्र बनवा. अमृतधारा आपल्या हृदयामध्ये यायला पाहिजे, नामस्मरण व्हायला पाहिजे, आनंदी जीवन व्हायला पाहिजे, निरोगी राहायला पाहिजे. साखर कुणालाही होऊ नये, बीपी कुणालाही होऊ नये. याच्याकरता कष्टाने कमवा, खोटं खाऊ नका. भाऊ काय म्हणत होते, तोडका चुकता. कीर्तनाच्या पाकिटामध्ये एक उदाहरण द्यायचे. कीर्तनाच्या पाकिटमध्ये पैसे जर समजा 100 रुपये आले, एका महिलेनं चैताच्या उन्हामध्ये कोणती बांधल्याकरता घेतली, बाटलीमध्ये पाणी होतं 1 लिटर. त्याचं जेवण बी करायला तिने पाणी तीच प्यायचं. ऊन मी म्हणते आता बाबळ नाही ना, जिम नाही ना, काय सावध नाही. सकाळी 8ला विचार केलेली 2 वाजेपर्यंत 200 रुपये घंटी बांधण्याकरता घेतली. ती बाटलीचं पाणी गरम झालेलं आणि तिचं 200 रुपये आलं तुझ्या पाकिटामध्ये. स्वस्तेला का तुला काय म्हणायचे, बघा जाणीवपूर्वक समेत धाम. कर्म करत असताना जाणीवपूर्वक कारण जर केलं तर सुट्टी नाही. भोलेनाथ पार्वती माता चालले का नदीवर बसून आणि 100-200 मुंग्या त्या आळलं तर आय ताट 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 करायला. येमान थांबवलं, नंदी महाराज थांबले. पार्वती म्हणली देवा ही ती आहे, याला पाय नाही नाही काय नाही, त्याला पळा येणं झाले आणि त्या मुंग्या तोडायला. तसं नाही म्हणले. हे महागट्या जन्मामध्ये एका टोळीचा मुक्कदम होता. एका माणसाला 250 रुपये हजेरी होती आणि त्यातलं 50 रुपये ह्यानं खाल्ले. ते 50 रुपये तोडते. जोपर्यंत 50 रुपये संपत नाही तोपर्यंत तोडणार. तोपर्यंत हे तिला बरं नाही आहे ना, कारण त्याचं कर्म आहे. पण चुकीचं कर्म करू नका, पाया पडतो. कर्म भोगावं लागतंय आणि ते तुटण्याचा परत सांगतो होता गावत एक नाही. लवकर गावलं तर कृपा करत नाही. म्हणून कर्म करताना करत असताना व्यवस्थित करा, जाणून करा, चुकीचं करू नका. झालेली सेवा नाथबाबांची चरणी देव सन्मान त्यांनी शांत चित्तानं ऐकून कोटी कोटी धन्यवाद. Hey!